निर्णय एक तिढा मराठी कादंबरी भाग 49. सार्थक आणि निधीमध्ये पियुषच्या विषयावरून मधून नेहमीच खटके उडू लागले होते. सार्थक तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करत होता, पण निधी त्याला कुठल्याच प्रकारे थांगपत्ता लागू देत नव्हते. किंबहुना तिलाच कळत नव्हतं की आपल्या मनात नक्की काय चालू आहे. स्कूलमधून आल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास निधी एकटीच घराच्या बाल्कनीमध्ये हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीमधून दिसणाऱ्या रस्त्यावरच्या वर्दळीकडे पाहत आपल्या विचारात दंग उभी होती. आपल्या आयुष्यात आतापर्यंत काय काय घडून गेलं याची जणू ती उजळणीच करत होती. सार्थक घरी यायला अजून वेळ होता आणि आता तिला फक्त तिच्याशीच बोलायची गरज वाटत होती. बहुतेकदा जेव्हा आपल्याला खूप काही बोलायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिलं आपण स्वतःशीच बोलतं, कारण या जगात स्वतःपेक्षा इतर कुणीच आपल्याला तितकंसं मनापासून ऐकत नसतं. आपल्या स्वतःशीच एकांतात आपण किती बोलतो हे आपल्यालाच माहीत नसतं. आणि मग त्या एकांतात स्वतःचीच बराचसा विचारविनिमय झाल्यावर त्यातून जे काही निष्पन्न होतं ते आपल्याला पटतं आणि ते आपल्याच अंमलात आणण्यासारखं असतं. आपण लगेच तशी कृतीही करतो. पण जर आपल्याच मनाच्या विरुद्ध निर्णयाच्या बाबतीत जेव्हा आपलंच दुमत असतं तेव्हा मात्र आपल्याला इतर कुणाच्याही मदतीची गरज भासते. निधी आता एकांतात सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. पियुषचं तिच्या आयुष्यात येणं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं झालं होतं. त्याच्यासोबत असताना त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला जाणवत होतं. आपल्याला तो किती जपतो हे तिला चांगलंच माहीत होतं. तिला हवं असलेलं टेन्शन पियुष तिला देत होता. तिला सगळ्या गोष्टींचा विचार येत होता. पियुषला खरंच मनापासून मी आवडते. यामुळे कदाचित त्याच्या आईच्याही लक्षात आलंय की पियुष माझ्याविषयी काय विचार करतोय. मागे एकदा त्याच्या बहिणीसोबत शॉपिंग करायला गेलो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या घरी गेलो तर त्याच्या आईचं बोलण्यावरून असं जाणवत होतं आपल्याला की त्यांनाही आपल्या सगळ्या गोष्टींची कल्पना आली. पण पुन्हा बाबूचा विचार येतो. मी पियुषसोबत मूव्ह ऑन केलं तर त्याचं काय? त्याच्या आयुष्यात आता कुणीच नाही आहे आणि अशा अवस्थेत त्याला एकटं सोडणं कितपत योग्य ठरेल त्याचंही म्हणणं कळतंय मला. आधीच आमचं जसं रिलेशनशिप होतं तसं काहीच राहिलं नाही आता आणि आता पुन्हा पहिल्यासारखं ते होईल असंही मला वाटत नाही. त्याची प्रचिती अशी आम्हा दोघांना कितीतरी वेळा आली. पण बाबूला असं मध्यावर सोडून त्याच्या घरचे काय म्हणतील? मलाच दोष देतील. आमच्यातल्या भांडणाचा त्यांना उगाच त्रास होणार. पण असं तरी किती दिवस चालायचं? बोलणं कमी, भांडण जास्त होतंय आणि यातून सध्या तरी काहीच होत नाहीये. बस एकमेकांना टोमणं एवढंच देतोय. बाबूशी एकदा या सगळ्यावर नीट बोलायला हवं, पण त्याआधी मला पियुषसोबत बोलायला हवं. त्याला खरं काय तेही सांगायला हवं. इतके दिवस त्याला गमवायची भीती होती म्हणून आपण त्याला काहीच सांगितलं नाही, पण आता वेळ आली त्याला सांगायलाच हवं. अजून जास्त दिवस त्याला अंधारात नाही ठेवू शकत आपण. निधीने मनाशी पक्का विचार केला की पियुषला सगळं खरं सांगायचं आणि मगच पुढचा निर्णय घ्यायचा. उद्या श्रीचा पहिलाच वाढदिवस म्हणून आदल्या दिवशीच निमिषची बहीण वर्षा आपल्या यजमानांसोबत तिच्या दोन्ही मुलांसहित आली होती. अवनीच्या सासरचेही आदल्या दिवशीच पोहोचले होते. अवनीचे आईबाबा आणि हर्ष आले होते. पुण्यातलेच काही नातेवाईकही आले होते. त्यामुळे घरामध्ये बरीच वर्दळ होती. अवनीला श्रीला बघत सगळ्यांची उठबूस अगदी नीट करत होती. खूप दिवसातून नातवाचे तोंड पाहिल्यामुळे आजी आजोबा म्हणजेच अवनीचे आईबाबा आणि निमिषचे बाबाही खुश होते. सगळ्यांनी एकमेकांची खुशाली विचारली, गप्पा झाल्या. छोट्याशा श्रीचं तर सगळीकडे लाड होत होते. एवढी सगळी माणसं आज पहिल्यांदा एकत्र आपल्या घरी कशी काय, असा प्रश्न जणू स्त्रीला पडला असावा. या सगळ्यांच्या गोंधळात तो सुरुवातीला थोडा कावराबावरा झाला, पण नंतर मात्र इतर मुलांसोबत निवांत खेळू लागला. सगळे एकत्र जमल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं. पण आपल्या मोठ्या भावाच्या अस्थिर वागण्यामुळे आपली आई आपल्या बाळाच्या पहिल्याच वाढदिवसाला येऊ शकली नाही याची खंत निमिषला होती. पण त्याच्या आईने त्याच्या बाबांजवळ श्रीसाठी नवीन कपडे घेऊन दिले होते. निमिषला त्याचं कौतुक होतंच. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनीच लवकर उरकलं होतं. दुपारचं जेवण होऊन सगळं आवरेपर्यंत 4 कधी वाजले कोणालाच कळलं नाही. निमिषने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. केटर्स आणि डेकोरेशनची ऑर्डर त्याने आधीच दिली होती. ते 6 वाजता येईल. सगळं डेकोरेशन छान प्रकारे करून गेले होते. त्यांच्यातच राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवर फंक्शन असल्यामुळे थोडी धावपळ कमी होणार होती. रात्रीच्या 7 वाजेपर्यंत सगळी पाहुणे मंडळी आली होती. टेरेसवर अगदी गर्दी झाली होती. वाढदिवस वगैरे जेव्हा असं काही कार्यक्रम असतो त्या दिवशी लहान मुलं हमखास त्रास देतात. माणसांची वर्दळ म्हणा किंवा अजून काही कारणामुळे विनाकारण ते किरकिर करतात, रडतात. पण श्री मात्र शांत होता. आज काहीतरी खास आहे एवढंच जणू त्याला कळलं होतं. म्हणून तो सगळं जेव्हा छान तयार झाले तेव्हा सगळ्यांकडे मस्तपैकी कुतूहलाने पाहत होता. वाढदिवस होऊन सगळं आवरेपर्यंत कदाचित नंतर श्री झोपूनही जाईल म्हणून तिने त्याला आधीच खाऊ घातलं. मग स्वतःचीही तयारी केली.
सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यावर मग तिने श्रीला तयार केलं. मग टेरेसवर आल्यावर त्याला सगळ्यांनी ओवाळून त्याचं औक्षण केलं. श्री खूपच क्यूट दिसत होता आणि आपल्या फेवरेट अशा कारच्या शेपच्या मोठ्या केककडे पाहून त्याला खूपच आनंद झालेला. निमिषच्या बाबांनी त्याला श्रीला घेऊन बसायला सांगितलं. निमिषने श्रीला कॅन्डल्स कर बाळा असं सांगितलं आणि आधी आपण करून दाखवलं. मग श्रीही प्रयत्न करू लागला. तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवत श्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि निमिषने त्याच्या हाताला धरून त्याचा बर्थडे केक कट केला. त्याने श्रीला थोडा केक भरवला. मग अवनीने पुढे येऊन थोडासा केक श्रीला भरवला. खूप छानपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं. आता सगळेजण श्रीला गिफ्ट देण्यासाठी त्याच्याजवळ येऊ लागले. श्रीला त्या चमचमणाऱ्या कागदांच्या बॉक्सना पाहून खूप मजा वाटत होती. सगळे आपल्याला गिफ्ट्स देणार आज हे अवनीने त्याला सांगितलं होतं. आपल्या बोबड्या आवाजात तो निमिषला म्हणाला, पप्पा हे माझं आहे सगळं, कुणाला द्यायचं नाही हां. निमिष हसून त्याला हो बाळा म्हणत त्याच्या हातातलं एक एक गिफ्ट घेऊन बाजूला ठेवत होता. सगळं झाल्यावर त्याने श्रीला अवनीकडे दिलं. बघ त्याला आता झोपेल कदाचित, मी जरा इथं बघतो जेवणाचं झालंय का. निमिष अवनीला म्हणाला. बरं ठीक आहे अवनी म्हणाली आणि त्याला झोपून इकडे वरती टेरेसवर माणसांची जरा विचारपूसही कर. एकतर आपल्या बाळासाठी लांबून आलेत लोक, नाहीतर बसतील तिथेच. त्याच्याजवळ कुणाला तरी थांबून मग येते. निमिष स्त्रीला झोपून त्यांच्याच नातेवाईकामधल्या एका ओळखीच्या मुलीला त्याच्याजवळ थांबून अवनी टेरेसवर गेली. सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केली होती. अवनी प्रत्येक नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना आग्रहाने विचारपूस करत होते. सगळ्यांची जेवणं उरकत आली होती. आता घरातले सगळे जण जेवणाचे तेवढे बाकी होते. अवनीने एकदा सगळे जेवले की नाही याची विचारपूस केली. मग घरातल्यांनी जेवण वाढून घेतलं. इतक्यात श्री उठला म्हणून तिला जेवण न करताच खाली जावं लागलं. निमिषही त्यांच्या मित्रांना सोडवायला खाली गेला होता. स्त्रीला पुन्हा अवनीने झोपवलं. तेव्हा तिथे नुकतेच जेवण उरकून खाली आलेले त्यांच्याच गावचे नातेवाईक आले होते. इतक्यात अवनीची आई खाली आली आणि त्यांनी अवनीला विचारलं, अवनी कधी जेवणार बाळा तू? झोपला ना श्री? हो आई जेवलेच आता जेवेलच आता येते मी पण वरती. तुम्ही सगळे जेवले की नाही? अगं तेच की, चमचे संपलेत वरती, पाहिलं मी पण नाही येत. इथले घेऊन जाऊ का आपले? अगं घे ना, बघ मांडणीवरच असतील. तिच्या आईने मग घरातील 2-3 चमचे घेतले आणि त्या जाणारच होत्या. इतक्यात निमिष समोर आला. काय झालं, जेवला की नाही तुम्ही सगळे? नाही आता जेवणार आहे, जरा चमचे न्यायला आलेले. अरे चमचे आहेत की तिथे? अहो नाही येत म्हणून तर घरातले घ्यायला आले. अवनीची आई निमिषला म्हणाले. आहेत तिथे, कशाला उगाच घरातले न्यायचे, परत आणखी मिक्स व्हायचे त्यात. तिथलेच घ्यायचे ना. नाही तिथे पाहिलं आम्ही आई. असतील नीट बघा निमिष म्हणाला. निमिषचं बोलणं अवनीच्या मम्मीला पटलं नाही. हा मुद्दा खरं इतका चर्चेचा होता का असं त्यांना वाटलं. अवनी मी शोधले ग पण नाही आहे तिथं, आणीन मी आठवणीने माघारी, अवनीची आई म्हणाली. निमिषचा चारा उगाचच आता चढला होता. अवनीची आई टेरेसवर चालली होती. इतक्यात त्यांना उद्देशून हातवारे करत निमिष म्हणाला, तुमच्या मुंबईचा तोरा तिकडे मुंबईला ठेवायचा, इकडे दाखवायचा नाही, कळालं ना? लाऊडस्पीकरवरती बड्डेच्या गाण्यांचा आवाज असल्यामुळे अवनीच्या आईला बहुतेक हे सगळं ऐकू गेलं नव्हतं. त्या टेरेसवर पोहोचल्या होत्या. इकडे अवनीच्या कानावर जेव्हा हे शब्द पडले तेव्हा मात्र अवनी चवतळून उठली. आपल्या आईला हे ऐकू तर गेलं नसावं याने जणू तिच्या पोटात गोळा आला. तिने बाहेर पाहिले तर तिची आई तिथे नव्हती. अवनी आता प्रचंड रागात होती. काय म्हणालात? पुन्हा बोला बघू. मग घाबरतो का काय? सांगितलं ना की असतील तिथे चमचे म्हणून. काय नुकसान होणार आहे तुमचं एवढं त्याने? आणि ही बोलण्याची पद्धत आहे तुमची अशी? अवनी इतक्या प्रचंड रागात होती की एका क्षणाला तिला असं वाटलं निमिषच्या कानशिलात एक लगावून द्यावी. निमिष ज्या शब्दात तिच्या आईला बोलत होता तेच जर तिने त्याच्या आईला बोललं असतं तर निमिषने 1 नाही 4 कानशिलात नक्कीच लावल्या असत्या. हे तिला कुणी सांगायला नको होतं. पण राग येऊनही तिने मात्र स्वतःला आवरलं. हे सगळं त्यावेळी घरात असलेले इतर नातेवाईकांच्या समोर झालं होतं. त्यामुळे अवनी अजूनच दुखावली होती. तुम्हाला कोणाशी कसं बोलायचं हे पण कळत नाही आहे का? तमाशा करायचा आहे का लोकांसमोर? अवनीचं हे वाक्य ऐकून निमिष रागाने तिच्यावर अंगावर धावून गेला. तिला मारायला तो हात उचलणारच होता. इतक्यात तिथल्याच नातेवाईकांनी त्याचा हात पकडला. अरे काय चाललंय निमिष तुमच्या दोघांचं? जाऊ द्या, सोडून द्या विषय. नातेवाईकांपैकी एकाने त्यांना समजावलं. अरे जाऊ दे निमिष, अजून कोणीतरी म्हणालं. अरे नाही तरी काय, उगाच मेजास यांची. आणि तुझं काय ग, डोळे नको दाखवू मला, आत्ताच्या आत्ता निघू शकते तू. थांब, तुझ्या आईबापालाच सांगतो की घेऊन जावा म्हणून. काही जरूरत नाही आहे मला. रागारागाने बोलून निमिष पुन्हा टेरेसवर गेला. इतक्यानं माणसांसमोर हा माणूस माझ्या घरच्यांना काही बोलतोय. माझी तर कधी किंमतच केली नाही याने आजपर्यंत, आणि आज तर सीमाच गाठली त्याने. कशाचा एवढा याला आहे? कशाचा? ज्याने
ज्या आईने आमच्या लग्नाला परवानगी दिली, बाबांनी होकार मिळवून दिला, आज तिलाच हा असा बोलतोय. बघावं तेव्हा मला घरातून निघून जायला सांगतोय. किती दिवस सहन करू मी? तू खरंच माझ्या प्रेमाच्या लायक नाहीयेस, कधीच नव्हतास. आता मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. जिथं तुला माझ्या बाळाची कुणाचीही पर्वा नाही, तिथं तुझ्याजवळ राहून मी कुठवर स्वतःला जाळत राहू. नाही होणार माझ्याने आता. आता काहीतरी निर्णय घ्यायला हवा. अवनीने लोकांसमोर उगाच तमाशा नको म्हणून मनात असलेला ज्वालामुखी मनातच दाबून ती पुन्हा टेरेसवर आली. डोळ्यात जो राग होता तो आता पाणी होऊन डोळ्यातून ओघळू पाहत होता. पण जड अंतःकरणाने तिने ते पाणी तिथेच अडवले. तिथे तिने समोर पाहिलं तर ते दृश्य पाहून तिच्या कपाळाची शीर उभी राहिली. निमिष आपल्याच माणसांसोबत एका बाजूला जेवण करत ग्रुपमध्ये बसला होता, तर अवनीच्या घरचे एकीकडे बसले होते. हे सगळं काय आहे असं तिला वाटलं. आता आपण नक्की कुठे जायचं हा प्रश्न तिला पडला. कुणाकडेही गेलं तर दोन्ही परिस्थितीत आपणच चुकीचे ठरणार. शेवटी त्या दोघांत जे काही झालं ते इथे असल्यापैकी कोणालाच माहीत नव्हतं. अवनी आधी निमिषसोबत असलेल्या नातेवाईकांकडे गेली आणि त्यांना काय हवं नको ते विचारलं. मग जेवण घेऊन ते आपल्या आईवडिलांजवळ येऊन जेवू लागले. काही वेळाने नातेवाईकही निरोप घेऊन निघून गेले. सगळी आवरावरी झाल्यावर सगळे झोपी गेले. अवनी मात्र जागी होते. तिचं निमिषवर लक्ष होतं. इतकं सगळं होऊनही त्याला कुठेही आपलं चुकलंय काहीतरी याची मुळीच चिंता किंवा गिल्ट नव्हतं. तो अगदी काही झालं नसल्यासारखं सगळ्यांशी बोलत होता. किती विचित्र माणूस आहे हा. आपण काही चुकीचं वागलो याचं जराही भान नाही. भान तर सोडाच, पण काही झालं नसल्यासारखं वागतोय. किती चुकलो आपण, भुललो आपण याच्या गोड बोलण्याला. इतरांसाठी तो असेलही चांगला, पण माझ्यासाठी नाही, कधीच नाही. पण ही गोष्ट आईबाबांना कशी सांगायची? जे काही झालंय ते तर मी नाही सांगू शकत त्यांना. ते सांगितलं तर फक्त भांडणच होतील. आताही ही वेळ नाही त्यांना सगळं सांगायची. पण यातून जर काही मार्ग नाही काढला तर मी विचार करून वेडी नक्कीच होईल. ही घुसमट मला जगू देणार नाही. अवनी रात्रभर तळमळत राहिली. क्रमशः